आपण आता मी तर समजा आत्ता आलो 6 महिने 8 महिने 6 महिने 7 महिने 8 महिने मला झाले मी इथं काम करतोय, पण आपण आता खूप पूर्वीपासून इथं हे बघत आहात. आपण थोडंसं जर इमॅजिन केलं मागच्या वर्षी आणि ह्या वर्षीमध्ये पण, तर आपल्याला हे लक्षात येईल की हे मॉब जमण्याचं जे प्रमाण आहे हे काही ठिकाणी जमत असेल पण हे खूप कमी झालेलं आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की खूप कमी होण्याची काही कारणं आहेत. आमचा सोशल मीडिया रीच आणि आमचं मीडियासोबतचं कम्युनिकेशन, त्याचप्रमाणे आमचे जे आम्ही डी ॲडिक्शनच्या निमित्ताने जे पीपल्स रीच प्रोग्राम जे आमचे सुरू आहेत त्या प्रोग्रामच्या माध्यमातून त्याच्यामुळे निश्चितपणे फरक पडलेला आहे. पण काही ठिकाणी घटना घडतात, गैरसमज पसरतात, गैरसमजुतीतून लोक जमा होतात आणि ते तितक्याच संयमानं आम्हाला त्याला हँडल करावं लागतं. पण अशी काही या घटनामध्ये खूप चिंताजनक वाढ झालेली आहे असं मी या ठिकाणी सांगणार. सर, पण पुढे लोकसभा विधानसभा इलेक्शन्स आहेत, त्यापूर्वी जर अशा पद्धतीने काही ठिकाणी तुम्हीच एक प्रश्न येतो की अशा पद्धतीने जर मॉब जमा करण्याची सायकॉलॉजी किंवा एकत्रित येण्याचं प्रमाण पुढे वाढत गेलं तर त्यासाठी ती चिंताजनक बाब होईल ना. ठीक आहे, आता तुम्ही कंट्रोल केलेलं ही बाब बरोबर आहे, पण पुढे हे तर वाढू शकतो ना. मला एवढंच म्हणायचं आहे की आपण ज्या वेळेला या ठिकाणी काम करतोय, आमचा जो कोर्स आहे आम्ही शक्यतो मॅक्झिमम प्रोफेशनली आम्ही काम करायचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे मी जे अनालिसिस करत आहे त्याच्याप्रमाणे मला हा खूप चिंतेची गोष्ट वाटत नाही. मला काही वाटत नाही की असं काही मिस्चिफ मॉंगरिंग शहरामध्ये सुरू आहे असं मला वाटत नाही. ज्या वेळेला मिस्चिफ मॉंगरिंग असते, काही पर्टिक्युलर इंटेन्शन नसतं, त्यावेळेला ती निश्चितपणे चिंतेची थोडी बाब असते. पण यस, ह्या घटना अजिबातच घडू शकत नाही असंही म्हणता येत नाही, म्हणून आम्ही अलर्ट आहोत. आम्ही त्याच्याबद्दल काळजी घेत आहोत. नंबर 2, अशा प्रकारची कुठलीही घटना घडल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये गुन्हे दाखल करत आहोत. आम्ही कुठेही त्याच्यामध्ये थारा देत नाही. जो कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडवण्याचा जर इंटेन्शनली कुठे प्रयत्न झाला तर त्याला आम्ही गंभीरपणे आणि आम्ही आमच्या कायद्याप्रमाणे स्ट्रिक्ट हँडलिंग त्या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि आम्ही करणार आहोत. रात्रीच्या कटकट गेटच्या प्रकरणात झाले सर काय दाखल झालेला गुन्हा दाखल थांबत नाही आम्ही. घटना घडली तर गुन्हा दाखल होणार. नशीली बोले के बारे में आप लास्ट ईयर बहुत अच्छा काम किए थे, क्या ये साल में कुछ कमी राज कमा है? देखो, ये साल हमने कोशिश बहुत किया. आप सब जानते हैं कि रूरल में एक गोली का एक जो है गोली नहीं है लेकिन केमिकल पकड़ा गया. अब उसमें दिक्कत ये थी कि एक तो नंबर 1 वो था रूरल एरिया में और वो फैक्ट्री चालू थी. कोई चालू फैक्ट्री में पुलिस वाला जाके चेकिंग नहीं करता है, नंबर 1. नंबर 2, जो वो केमिकल था वो केमिकल उसके किसी और मेडिसिन बनाने के शायद काम आता था, वो ऑफिशियली ऑथराइज मेडिसिन था, उसका दुरुपयोग हो रहा था. तो ठीक है, ये इंफॉर्मेशन पुलिस के पास कहीं से आई और पुलिस ने कार्रवाई नहीं की, ऐसा कहीं हमारे नोटिस में नहीं आया, इसीलिए हमने किसी पे कार्रवाई भी नहीं की. लेकिन यस, ये जीएसटी के माध्यम से DRI के पास ये सूचना पहले गई. अहमदाबाद के शायद अहमदाबाद में सप्लाई होता होगा, पता नहीं मुझे कहाँ होता है, बट अहमदाबाद से डायरेक्शन आए थे. जो इनके जोनल डायरेक्टर वो अहमदाबाद में बैठते हैं अपने महाराष्ट्र के, और गुजरात, महाराष्ट्र, गोवा, इसके जोनल डायरेक्टर जो पुणे के डिप्टी डायरेक्टर हैं, उनके माध्यम से प्रॉपरली ये उन्होंने रेड कंडक्ट किया और वो जो उनको कॉन्ट्राबैंड केमिकल मिले. अब हमारे पास गोली बोलते हैं, वो गोली के कार्रवाई कुछ हुए हैं, उसमें हमने बैच नंबर पता करके उसकी कोशिश भी की, मगर वो बैच नंबर हमको झूठे पाए गए. तो थोड़ी सी दिक्कतें आती है, पर इसमें भी हमारी कंटिन्यूस कोशिश रहती है. क्राइम ब्रांच भी लगी है, लोकल पुलिस भी इसमें है, और अभी तो लोकल पुलिस ने जिनसे अधिक को पकड़ लो. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आता सिडको आणि जिन्सी पोलीस स्टेशनने पकडलेले आहे. इट इज नॉट वर्क ऑफ जस्ट क्राईम ब्रांच, बेसिकली पोलिसांचं काम आहे. त्या पोलिसांवर त्यांनी काम केलेलं आहे, आता पकडलं त्यांनी. याच्यामध्ये देखील सुधारणा होईल आणि नशाच्या जे आमचं परसेप्शन ऍटलिस्ट जे आहे त्याच्याप्रमाणे निश्चितपणे थोडा सुधार निश्चितपणे झालेला आहे. पण आम्हालाही माहिती आहे गोष्टी सोप्या नाहीत, लवकर होणार नाही. त्याला कन्सिस्टंट आमचे एफर्ट्स ठेवावे लागतील आणि ते आम्ही ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत. तर मधल्या काळामध्ये पिस्टलच्या कारवाई खूप झाल्या, आता पुढची लिंक काही येत नाही. पिस्टल जप्त करतो ते तिथंच थांबते.
पुढं काही पुढे प्रत्येक वेळेला ज्यावेळेला पिस्तल पकडतं आम्ही त्याचा ट्रेल पकडण्याचा निश्चितपणे प्रयत्न आम्ही करत असतो. पण ट्रेल पकडत असताना काही वेळेला आम्हाला ट्रेल मिळतो, काही वेळेला मिळत नाही. काही वेळेला ट्रेल मिळाला आम्ही रेड करतो, त्या ठिकाणी आम्हाला वेपन मिळतात, ते आम्ही त्याच्यावर पण कारवाई करतो आणि आमच्या मूळ गुन्ह्यातच त्याला सामील करतो. त्यामुळे ते कळून येत नाही की दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपण कुणाला पकडलेला आहे किंवा कुणाला हे केलेलं. काहीतरी आकडा चुकला हो, टोटल 14,709 भरले ना. शहराविरुद्धचे 1536 आहे का, आणि माला विरुद्धचे 1103, म्हणजे 2639. आतापर्यंत 2639 आरोपींची यादी शहरामधील फोटोसह भरण्यात आलेली आहे, त्यांच्या पत्त्यासह जिओ टॅगिंग सह करण्यात आलेली आहे. या सिस्टीम मध्ये जे ऑटो जनरेशनचे रिपोर्ट आहे ते रिपोर्ट लॉन्च करण्याचं काम बाकी असल्यामुळे तेवढं एक आमच्याकडे काम बाकी आहे. अन्यथा आता नाईट राऊंडच्या दरम्यान हे आम्ही ॲप लोकांना, आमच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. याच्यामध्ये पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचं रजिस्ट्रेशनचं काम सुरू आहे. त्यांचा रजिस्टर्ड मोबाईल जो असेल त्याच्यावरून त्याच्यामध्ये त्यांना ऍक्सेस मिळणार आहे आणि त्यामुळे आमचा नाईट राऊंड अधिक जास्त स्ट्रॉंग होणार आहे. नाकाबंदी दरम्यान एखादं नाव टाकलं तर त्याचं काही क्रिमिनल रेकॉर्ड आपल्या शहरामध्ये आहे का ते आम्हाला त्वरित दिसणार आहे. त्यामुळे ही क्रिमिनल मॉनिटरिंग इंटेलिजन्स सिस्टीम ही देखील जनतेला सुरक्षा पुरवत असताना एक इफेक्टिव्ह पोलिसिंगच्या माध्यमातून आम्ही लोकांचा याच्यामध्ये कॉन्फिडन्स निश्चितपणे वृद्धिंगत करू अशी आम्हाला याच्यामध्ये खात्री आहे. आमच्या कमांड अँड कंट्रोल सेंटर बद्दल आपण आपल्या विविध मागच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपण चर्चा केलेली आहे. कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून एकूण 700 कॅमेरे आपण उभारलेले होते. मी चार्ज घेण्याच्या आधीच ही पूर्तता झालेली होती. कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये 700 कॅमेरे, ज्यात 600 फिक्स कॅमेरे आणि 100 PTZ कॅमेरे जे की 360 डिग्री अँगल चेंज करून रेकॉर्डिंग करत असतात असे आपण कार्यान्वित मी चार्ज घेण्याच्या एप्रिलच्या आधीच केलेले होते. त्यानंतर एप्रिलमध्ये चार्ज घेतल्यानंतर ऑटो नंबर प्लेट रिकग्नायझिंग कॅमेरे, जे मोटर वाहनावरची नंबर प्लेट आहे त्याचे रिकग्नाइज करणारे कॅमेरे 86 आपण आतापर्यंत इन्स्टॉल केलेले आहे आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यानंतर रेड लाईट व्हायलेशन डिटेक्शनचे जवळजवळ आमचे 36 कॅमेरे जंक्शनवर लागलेले आहेत, ज्यामुळे आमच्या कर्मचाऱ्याला चलान करण्याची गरज राहणार नाही. ऑटोमॅटिक रेड लाईट डिटेक्शन करून तो चलान जनरेट करून, आता आपल्याला सर्वांना माहिती आहे ऑनलाईन चलान जनरेट होतात आणि ते ऑनलाईन जातात. त्याच्यामुळं जेवढा पोलीस आणि वाहन चालक यांचा डायरेक्ट जो इंटरफेस आहे तो टेक्नॉलॉजिकल इंटरफेस झाल्याबरोबर डायरेक्ट जे क्लॅशेस होतात, वादविवाद होतात, ते सगळे या माध्यमातून बंद पडतात. त्यानंतर आपण आतापर्यंत 26 जंक्शनवर 30 फेस रिकग्निशन कॅमेरे आपण लावलेले आहेत. याच्यामध्ये आमचे 40% याच्यामध्ये क्रिमिनल लोकांचे फोटो आम्हाला टाकावे लागतात की ज्यांचं फेस रिकग्नाइज करायचं ते फिरत असताना तो चेहरा जर कॅमेऱ्याच्या कार्यक्षेत्रात आला तर तो कॅमेरा आमच्या कंट्रोल रूमला अलर्ट जनरेट करतो की हा क्रिमिनल आहे, हा उदाहरणार्थ गुलमंडीला फिरतो आहे. मग कंट्रोल रूम त्याच्यामध्ये एखादी पेट्रोलिंग मोबाईल पासून त्या ठिकाणी पेट्रोलिंग वाढवू शकतात, त्याला आयडेंटिफाय करू शकतात, त्याला विचारपूस करू शकतात की तो त्या ठिकाणी का फिरतो आहे. कारण क्रिमिनलला सुद्धा जर त्याला जामीन झाली असेल तर त्याला फिरण्याचा अधिकार आहे, तो फिरू शकतो. तो काय हे बघण्यासाठी मात्र आम्हाला ही सोय उपलब्ध होणार आहे. याचा आम्हाला दुसरा फायदा होणार आहे की जेव्हा आमचा VVIP बंदोबस्त असेल, हाय सिक्युरिटी झोन मध्ये आम्हाला बंदोबस्त करायचा असेल, येणारे सजेशन्स, कारण आपणही जनतेमध्ये सतत फिरत असता, जनतेच्या अपेक्षा आपल्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे आपली ही एक ॲन्युअल प्रेस कॉन्फरन्स, प्रेस मीट ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं मी समजतो. सन 2023 बद्दल बोलायचं झालं तर आपण सर्वांना माहिती आहे की वर्षाची सुरुवात जी आहे ती थोडंसं कायदा व सुव्यवस्थेच्या विशिष्ट विविध बाबींनी सुरुवात जी आहे वर्षाची ती गाजली होती. पोलीस दल कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यस्त झाला आणि अशा वेळेला निश्चितच पोलीस दलाकडे असलेल्या जे
मॅनपॉवर असेल किंवा आमचे रिसोर्सेस असतील त्याला मर्यादा असतात आणि त्यामुळे काही गोष्टीमध्ये काम चांगलं होतं, काही गोष्टीमध्ये थोडंसं डावं काम होऊ शकतं. परंतु वर्षाच्या सुरुवातीपासूनच छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाची असा प्रयत्न राहिलेला आहे की या ठिकाणी ट्रान्सपरंट आणि लोकाभिमुख सेवा ही पोलीस दलातर्फे पोहोचवण्याचा सतत प्रयत्न माझ्या पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस दलाकडून करण्यात आलेला आहे. एसी बंद आहे, बंद आहे. आणि जनतेकडून येणारे विविध सूचना या देखील विचारात घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पोलीस दलातील एक प्रदीर्घ अनुभव आता पोलीस आयुक्त या नात्याने मला देखील आहे. अन्य काही ठिकाणी जनतेला ज्या आवडलेल्या योजना असतील त्या देखील या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आपण या ठिकाणी जो सर्वप्रथम प्रयत्न केला तो की या ठिकाणी नाईट सिस्टीम जी आहे ती 5 टियर नाईट सिस्टीम, त्याबद्दल मागच्या एका पत्रकार परिषदेमध्ये आपली चर्चा झाली होती. त्याच्यामध्ये शहराचे 2 भाग करण्यात आले, एक सुपरवायझरी नाईट राऊंड, एक झोनल नाईट राऊंड, दुसरा झोन 2 नाईट राऊंड, हेडक्वार्टर नाईट राऊंड, गुड मॉर्निंग स्क्वॉड आणि डे नाईट राऊंड, डे पॅट्रोलिंग. अशा माध्यमातून सतत 24 तास म्हणजे दिवसातल्या साधारणतः एक 80 ते 90% वेळ कोणत्या ना कोणत्या निमित्ताने पोलीस हे रस्त्यावर राहतील अशी आपण या ठिकाणी दक्षता त्याच्यातून घेतलेली आहे. ती सिस्टीम सुरू करताच आपण पहिल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याबाबत चर्चा केली होती आणि मला आनंदाने नमूद करावं वाटतं की ही सिस्टीम अत्यंत परिणामकारकरित्या सुरू आहे. आणि याच्यामध्ये विशेषतः रात्रीच्या वेळेला जेव्हा जनरल नाईट राऊंड, झोन 1 नाईट राऊंड आणि झोन 2 नाईट राऊंड, तर जनरल नाईट राऊंडमध्ये एसीपी अँड अबाऊ असे अधिकारी असतात आणि झोन 1 आणि झोन 2 मध्ये पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी असतात. तर रात्रीच्या वेळेला ज्याच्या वेळेला पॉलिस पोलीस स्टेशनला जाणार तर त्यावेळेला त्या अधिकाऱ्याला हे माहीत नसतं की या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले ॲब्स्कॉन्डर, वॉन्टेड क्रिमिनल, नॉन क्रिमिनल्स जे की माहितगार गुन्हेगार जे प्रॉपर्टी ऑफेंडर आहेत ते, गुंडा एलिमेंट्स जे गुंडा रजिस्टरमध्ये त्यांचं नाव आहे, असे लोक जे सर्वेलन्सवर आहेत, हिस्ट्री शीटर्स किंवा जे वॉन्टेड आणि ॲब्स्कॉन्डर लोक आहेत, तर त्यांची रेडी यादी ही पोलीस स्टेशनला नसते. आणि म्हणून नाईट राऊंड करत असताना जोपर्यंत नाईट राऊंड अधिकारी त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या पोलीस स्टेशनकडून ती यादी घेत नाही आणि ते क्रिमिनल चेक करत नाही तोपर्यंत त्याला ते नावं मिळत नव्हते. आणि म्हणून मग नाईट राऊंड करत असताना अधिकारी त्या पोलीस स्टेशनला जात होते आणि फक्त नाईट राऊंडचे अधिकारी हजर आहेत त्याने तेवढं बघत होते. परिणामकारकता मला वाटतं त्यामध्ये 0 होती. त्यामुळे आपण याच्यामध्ये एक नवीन सिस्टीम अशी तयार केली आहे. या सिस्टममध्ये आपल्याच पोलीस स्टेशनचा जो रेकॉर्ड आहे ज्याच्यामध्ये सर्वेलन्स रजिस्टर असेल, वॉन्टेड अँड ॲब्स्कॉन्डर रजिस्टर असेल, त्यानंतर नॉन क्रिमिनल रजिस्टर असेल, गुंडा रजिस्टर असेल, ह्या सर्व रजिस्टर मधल्या नोंदी फोटोसह डिजिटाईज करून आमच्या एका सर्व्हरवर, प्रायव्हेट सर्व्हरवर आम्ही ठेवलेल्या आहे. त्या प्रायव्हेट सर्व्हरवर ठेवल्यामुळे त्याला आपण जी सायबर सिक्युरिटी लागते ती चांगल्या प्रकारे देऊ शकतो. त्या सर्व्हरवर कोणी बाहेरचा माणूस एंट्री करू शकत नाही, जो रजिस्टर्ड माणूस आहे तोच एंट्री करू शकतो. आणि हे सगळ्या पोलीस स्टेशनच्या रेकॉर्ड एका सर्व्हरवर आल्यामुळे आता नाईट राऊंड करत असताना किंवा नाकाबंदी करत असताना कोणत्याही पोलीस स्टेशनच्या व्यक्तीला, कोणत्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीमधला त्या रजिस्टरच्या ज्या नोंदी आहेत त्या ऑनलाईन एका ॲपच्या माध्यमातून त्यांना ऍक्सेस होतात. आणि त्याच्यामुळे त्या हद्दीमध्ये नाईट राऊंड करत असताना केवळ ओपन होत नाही तर आमच्या ॲपमध्ये एक अशी बटन आहे नियर मी, म्हणजे तो बटन दाबला की तो विचारतो नियर मी कोण. जर तुम्ही सांगितलं घरफोडी करणार आहोत तर ते घरफोडी करणारे त्या 2 किलोमीटर 3 किलोमीटर एरिया जर काय आपण डिफाईन करू त्याच्यामध्ये किती लोक राहतात त्यांचे त्याच्यामध्ये पॉपअप्स येतात. आणि मग त्याला आपल्याला चेक करायचं त्याला क्लिक केला तर गुगल मॅपद्वारे त्याच्या घरापर्यंत त्या नाईट राऊंड अधिकाऱ्याला घेऊन जाता येतं. तर अशा प्रकारे एक नाईट राऊंड अत्यंत इफेक्टिव्ह करणारी, म्हणजे यापूर्वी जर आम्ही नाईट राऊंडच्या दरम्यान युनिटमध्ये 5 ते 6 आरोपी चेक करत असू
तर आता किमान आपण 100 आरोपी पर नाईट चेक करू शकतो. 50, 60, 70 आरोपी, निश्चितपणे 50 आरोपी आपल्या पोलीस स्टेशनला 50 आरोपी पर्यंत हा आकडा निश्चितपणे जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळे गुन्हेगारी लोकांवर याचा खूप चांगला एक वचक देखील आम्ही आपणास या ठिकाणी विनंती केली होती. आपण या ठिकाणी आलात, आपण ती विटनेस केलं होतं. ती सिस्टम देखील आपली त्याचा प्रतिसाद खूप चांगला सुरू आहे. आणि मध्यंतरीचे आपल्याकडे जे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले होते, यावेळेला बऱ्याच वेळेला रात्री लेट प्लॅनिंग होतं, कर्मचाऱ्यांना सकाळी 8 वाजता बोलवायचं आहे आणि अशा वेळेला ती सिस्टम आपल्याला खूप कामी आली आणि सर्व कर्मचाऱ्यांना योग्य संदेश जो आहे तो फोनद्वारे माध्यमाद्वारे मिळालेला आहे. त्यानंतर लोकाभिमुख काम करायच्या आपल्या जो एनडीवर आहे त्याचा एक भाग म्हणून आपण 1 युनिट 1 ऑफिसर 1 मोबाईल नंबर हा कन्सेप्ट लॉन्च केला होता. यासाठी आपण 50 सिम कार्ड जे आहे ते विकत घेतलेले होते. आपण अधिकृतरित्या काही हँडसेट विकत घेतलेले आहे, काही आम्हाला डीपीसी मधून आता मंजूर झालेली आहे. तर हँडसेटसह त्या पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याला आणि एसीपीला डीसीपीना हँडसेट देऊन त्यात सिम कार्ड देऊन जर त्यांची बदली झाली तर नवीन येणाऱ्या अधिकाऱ्याचा नंबर बदलणार नाही, तोच नंबर त्या पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याचा राहील अशी व्यवस्था आपण केलेली आहे. आणि ती उपयुक्त ठरत आहे. कारण मध्यंतरीच्या काळात काही अधिकारी बदलले, परंतु जनतेला त्याचा काही त्रास झाला नाही. कारण त्यांना सिडको पीआयला फोन करायचा, सिडको पीआयचा नंबर डायल केला तर कोणी पीआय असेल तो त्या ठिकाणी पोहोचतो. पोलीस दलाचं काम होत असताना आमचा चेहरा म्हणून मीडिया काम निश्चित करत असते. आमच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी आपण आपल्या वर्तमानपत्रातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण आम्हाला सतत त्याच्यामध्ये आमचा चेहरा आपण दाखवतच असता. परंतु प्रत्यक्ष लोकांशी होणारा संवाद हा लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स बिल्डअप करतो. आणि मला आनंद आहे की आमच्याकडची जी सोशल मॉनिटरिंग सेल आहे त्या सोशल मॉनिटरिंग सेलच्या माध्यमातून आमचा जो पब्लिक रीच आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. आपला फेसबुकला आता मागे मी आढावा घेतला तेव्हा 78,000 फॉलोअर होते. 78,000 होते, 2-4 हजाराने वाढले असतील कदाचित. त्याचप्रमाणे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, या सगळ्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत देखील डायरेक्ट पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे जनतेचे जे व्ह्यूज आहेत ते देखील त्या माध्यमातून आमच्याकडे येणाऱ्या कॉमेंट्स आणि याच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत असतात. अशा प्रकारे जनतेशी जो सुसंवाद आहे तो एक प्रकारे डायरेक्ट सुसंवाद देखील आपण, आणि शक्यच नसतं, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपण याच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. आपल्या पोलीस दलाने याच्या पुढे जाऊन आणखीन आपल्या पोलिसांची एफिशियन्सी वाढावी. आम्ही जे काम करतो ते कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त परिणाम आहे आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही या ठिकाणी एक CMIS क्रिमिनल मॉनिटरिंग इंटेलिजन्स सिस्टीम एक आम्ही डेव्हलप केलेली आहे. आता स्मार्ट पोलिसिंगचा जमाना आहे. हा तत्काळ 5 ते 10 मिनिट. त्यामुळे ही नाईट सिस्टीम जी आहे ती त्याच पद्धतीनं आपण सुरू ठेवलेली आहे. आणि त्यात जो यापूर्वी QR कोड स्कॅनिंगचा जो आपण सिस्टम लावली होती, कारण कोणती आपण सिस्टीम सुरू केली तर आपण ती सिस्टीम किती परिणामकारक काम करते आहे त्याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी मेकॅनिझम लागतं. त्यामुळे तो मेकॅनिझम आपल्याकडे पूर्वीपासून होता. QR कोडच्या टक्केवारीच्या माध्यमातून सुरुवातीला काही पोलीस स्टेशनमध्ये QR कोड स्कॅनिंगचं टक्केवारी ही 0% होती, काही पोलीस स्टेशनला 30% होती. आणि मला आनंदाने सांगण्यात आनंद होत आहे की आता ही जी टक्केवारी आहे ही ॲव्हरेज 75% वर चालू आहे. बरेचसे पोलीस स्टेशन 90%. ओके. सर, एकूणच वार्षिक आकडेवारी आपण सांगितली, कशी कामगिरी आहे आणि कुठे आपण कमी पडतो? जर आपल्या गुन्हे आढाव्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर संपूर्ण वर्षभरात आपल्याकडे सगळ्यात एक चांगली बाब म्हणजे आपल्याकडे जेवढे मर्डर दाखल झाले सगळेचे सगळे डिटेक्टेड आहेत. त्याच्यामध्ये आरोपी अटक आहेत, म्हणजे 95% आरोपी अटक आहेत. एक 4-5% जे रिसेंट गुन्हे आहेत त्याच्यामध्ये आरोपीचं अटक करणे बाकी आहे. दुसरं म्हणजे 307च्या गुन्ह्यामध्ये जरी वाढ दिसत असली तरी आपण त्याला खूप स्ट्रीमलाईन केलेला आहे.
ज्या ठिकाणी मारण्यामध्ये त्याचा इंटेन्शन जो आहे तो जीवे मारण्याचा आहे त्या ठिकाणी आपण गुन्हे दाखल करतो. त्याच्यामुळे आपल्याकडे अटेम्प्टेड मर्डरमध्ये वाढ दिसते आहे, परंतु डिटेक्शन पर्सेंटेज त्याच्यातही 100% आहे आणि ते चांगलं आहे. प्रॉपर्टी क्राईमच्या बाबतीत बोलायचं झालं तर यावर्षी आपल्याकडे घरफोडीचे आणि चोरीचे जे गुन्हे घडलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे यावर्षीचं डिटेक्शन अनफॉर्च्युनेटली थोडं कमी झालेलं आहे आणि रिकव्हरी पर्सेंटेज देखील कमी आहे. आता त्याच्या बाबतीत आपण वर्कआउट करत आहोत. काही पर्टिक्युलर पोलीस स्टेशन मागे पडलेले आहेत, त्या पोलीस स्टेशनवर थोडं जास्त फोकस करण्याचं काम आपलं सुरू आहे. महिलांच्या तक्रारी बाबतीत बोलायचं झालं तर महिलांचे तक्रार देण्याचं जे प्रमाण आहे ते निश्चितपणे वाढलेलं आहे. आधी माझं असं मत आहे की यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी सुद्धा समोर येत नव्हत्या, त्यामुळे गुन्हे वाढलेले आहे असं म्हणणं योग्य होणार नाही. मी म्हणेल की रिपोर्टिंगचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये देखील आपण चांगल्या प्रकारे गुन्हे दाखल करून अटक जे आहे ती पर्सेंटेज खूप चांगला आहे त्याच्यामध्ये देखील. दुसरं सायबर क्राईमच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक जमेची बाजू अशी आहे की चालू वर्षी आपल्याकडे साधारणतः 250 गुन्हे रिपोर्ट झालेले होते. त्यापैकी 125 गुन्ह्यामध्ये आपण लोकांना पैसे परत 24 तासाच्या आत मिळवून दिलेले आहे आणि मिळवून दिलेले पैसे आहेत ते जवळजवळ 75 लाख रुपये आपण सायबर फ्रॉडच्या माध्यमातून गेलेले परत मिळवलेले आहेत. तर ही एक जमेची बाजू आहे आणि हे फक्त तेव्हाच शक्य होतं जेव्हा आपण विदिन 24 आवर्स रिपोर्ट करतो आणि विदिन 24 आवर्स त्याच्यामध्ये ऍक्शन घेतो. तर ते आपण यावेळेला आपल्या सायबर पोलीस स्टेशनने चांगली कामगिरी केलेली आहे. सर, नवीन वर्षाचं काय चॅलेंज तुम्हाला वाटते? नवीन वर्षामध्ये सगळ्यात पहिलं चॅलेंज माझ्यासमोर येणार आहे तो म्हणजे इलेक्शन फेस करायचा आहे. इलेक्शन म्हटलं की कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आली, इलेक्शन म्हटलं की मॅनपॉवर आणि बाकी रिसोर्सेसवरचा ताण आला. हे सगळं ताण असताना क्राईमचं देखील सांभाळायचं आणि इलेक्शन बद्दलचं काम देखील तितक्याच चांगल्या प्रकारे आपल्याला करायचं हा सगळ्यात मोठा चॅलेंज आता समोर दिसत आहे मला. मागच्या 3 वर्षात जर चोरीचं प्रमाण, उघडकीस येण्याचं प्रमाण पाहिलं तर ते समाधानकारक वाटत नाही आकडेवारीवरून. तर यावर्षी सुधारण्यासाठी अजून आपल्याला प्रयत्न करावा लागेल. याच्यामध्ये आता आपण CMIS सिस्टम एक नवीन जी टाकलेली आहे त्याच्यामुळे गुन्हेगारांचे जे चेकिंगचं आहे ते आता निश्चितपणे इम्प्रूव्ह होईल आणि म्हणूनच आपण त्याच्यामध्ये CMIS सिस्टम टाकलेली आहे. CMIS सिस्टम मध्ये आपल्या रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत ते आपल्या रेकॉर्ड आहे त्याचंच डिजिटायझेशन करून ते प्रत्येक अंमलदाराला आपण अवेलेबल करून देतो. नाईट रोडमध्ये फिरताना असेल किंवा डे पॅट्रोलिंग दरम्यान असेल तर ते वॉन्टेड ॲब्स्कॉन्डर क्रिमिनल असतील, रेकॉर्डवरचे नॉन क्रिमिनल असतील त्यांना ते जास्तीत जास्त चेक करू शकतील आणि त्यांचे घराचे पत्ते वगैरे जे आहे ते गुगल मॅपच्या माध्यमातून त्यांना मिळतील. त्यामुळे ते इज ऑफ वर्किंग जो आहे तो आणि निश्चितपणे त्याच्यामुळे आपली एफिशियन्सी वाढण्यात परिणाम होईल आणि त्याचा परिणाम म्हणून मला खात्री आहे की येत्या वर्षभरात आता पुढच्या वर्षी जे आहे प्रॉपर्टी क्राईम मध्ये चांगल्या प्रकारे घट व्हायला आपण अपेक्षा करू शकतो. सर, फेस डिटेक्शन आपण म्हणलं की फेस डिटेक्शनद्वारे आपण तपास जो आहे तो करणार कशा पद्धतीने असणार आहे? फेस डिटेक्शनचे कॅमेरा जे आहे ते आपण एक 28 कॅमेरे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आता इन्स्टॉल केलेले आहेत. त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आता बेसिक त्याची रिक्वायरमेंट असते की ज्यावेळेला गुन्हेगार लोकांचे फोटो त्या डेटाबेसमध्ये असतील तर तो कॅमेरा आयडेंटिफाय करेल. तर आतापर्यंत आपलं 40% गुन्हेगारांचे फोटो जे आहे ते त्या सर्व्हरवर टाकण्याचं काम झालेलं आहे. हे काम 70% झाल्याबरोबर आपण तो लाईव्ह गो लाईव्ह करून टाकू आणि त्याच्यामुळे जर एखाद्या वस्तीमध्ये एखादा कोणी गुन्हेगार किंवा गुन्हेगारी बॅकग्राऊंडचा कोणी व्यक्ती फिरत असेल तर त्याचं नोटिफिकेशन हे आपल्या स्मार्ट सिटी कंट्रोलमध्ये मिळेल आपल्याला आणि त्याचा परिणाम असा होईल की आपल्याला गुन्हेगारांवर जो वचक आहे तो निर्माण करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला मिळेल. सर, फेस जेव्हा आपण म्हणजे ओळखण्याचं जे प्रमाण असेल तर कधी कधी थोडासा फेस कट चेंज केला जातो, गाडी असेल, मिशा असेल तर तो डिटेक्ट करतो का त्या पद्धतीने? आपण जो सॉफ्टवेअर या ठिकाणी लोड केलेला आहे त्या सॉफ्टवेअरचं डिटेक्शनचं पर्सेंटेज साधारणतः 70 ते 80% आहे आणि नेहमी असंच असतं की तो एक प्रॉबॅबिलिटी देतो की हा जो आहे माणूस हा प्रॉबॅबली हा असू शकतो. मग त्याला फिजिकल शेवटी व्हेरीफाय करावं लागतं. थँक्यू. सर, कशा पद्धतीने आरोपीचं डिटेक्शन सुरू आहे आणि कसे हे आरोपी अटक केले? बघा, सर्वप्रथम मी क्लिअर करू इच्छितो की याला आपण धर्मांतर प्रकरण म्हणणं तितकंसं योग्य होणार नाही. त्याचं कारण असं आहे की फिर्यादीने जरी त्याला वर बोलवलं आणि त्या म्हणजे त्याला इन्स्टिगेट केल्यासारखं त्याला ते वाटत असलं तरी त्याच्याशी रिलेटेड असे डॉक्युमेंट काही मिळाले नाही आपल्याला. त्यामुळं एक्झॅक्टली ते आहे म्हणणं योग्य नाही. परंतु ज्या व्यक्तीला आपण अटक केलेली आहे त्या व्यक्तीने आतापर्यंत कॉलेजमध्ये एकही दिवस कॉलेज अटेंड केलं नाही. त्याच्यामुळं त्याच्या ऍक्टिव्हिटीज जे आहे ते 100% सस्पिशियस आहे आणि म्हणूनच आपण याच्यामध्ये अन्य ज्या एजन्सीज आहेत
मग त्या ATS असतील किंवा आमच्या गुप्तचर संघटना असतील त्यांना सुद्धा आपण इन्व्हॉल्व केलेलं आहे आणि त्याच्या ऍक्टिव्हिटीजवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. सर DPDC कडे काय मागणी केलेली आहे, काय अपेक्षा? तिकडे महत्वाची मागणी म्हणजे आपल्याला एक ड्रोन पॅट्रोलिंगची जी स्कीम टाकायची आहे स्मार्ट सिटी च्या अंतर्गतच, त्याच्यासाठी फंडिंग 250 कोटीचं फंडिंग आपल्याला 2.5 कोटीचं फंडिंग आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला वाहनासाठी साधारणतः ते पण 2.5 कोटीच्या आसपास फंड आपल्याला मिळालेला आहे. या व्यतिरिक्त जे आपल्याला पुढच्या वर्षी येणारं लॉ अँड ऑर्डर आहे, इलेक्शन आहे, याच्यामध्ये आपल्याला जे आमचे अधिकारी कर्मचारी असतात त्यांना बॉडी प्रोटेक्टर लागतं, बॉडी ओन कॅमेरे लागतात, हेल्मेट लागतात चांगल्या दर्जाचे. तर ते सगळं हे जे गॅजेट्स आहेत याच्यासाठी साधारणतः 1 कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत.